मित्रांनो, डिजिटली 7/12 कसा काढायचा, घर बसल्या आपण डिजिटली 7/12 कसा काढायचा आणि ते पण फक्त 15 रुपयामध्ये, तर याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, डिजिटली 7/12 काढण्यापूर्वी आपण ही जी साईट आहे भूलेख महाभूमी.gov.in याच्यावरनं जो 7/12 निघतो, तो जो 7/12 आहे तो म्हणजे फक्त व्ह्यू ओनली आहे, म्हणजे पाहण्याकरिता आहे. त्याचा कुठेही कायदेशीर बाबीसाठी उपयोग करता येत नाही. आणि हे जर 7/12 आपण एकदा डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आणि आपण आता जो डिजिटली साइन 7/12 आपण डाउनलोड करणार आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे तर ते पाहूया. तर चला, एक आपण उदाहरणासाठी आपण एक जो 7/12 आहे तो इथं पाहूया. हा साधा 7/12 आपण आता डाउनलोड करतोय. याच्यामध्ये हे कुठेही आपण जे कायदेशीर किंवा शासकीय कामासाठी हा 7/12 वापरू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला जर शासकीय कामासाठी किंवा कायदेशीर बाबीसाठी आपल्याला 7/12 काढायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल 7/12 आवश्यक आहे. आता हे बघा, हा जो 7/12 आहे हा फक्त व्ह्यू पर्पज आहे, नॉट फॉर लीगल पर्पज, व्ह्यू पर्पजसाठी आहे. आणि ह्याच्यामध्ये जी माहिती आहे ती फक्त आपल्या पाहण्याकरता आहे. तर आपल्याला जर कायदेशीर बाबीसाठी किंवा शासकीय कामासाठी जर आपल्याला 7/12 पाहिजे असेल तर मित्रांनो, डिजिटल 7/12 काढण्यासाठी आपल्याला डिजिटल 7/12 महाभूमी.gov.in/DSLR याच्यावरती आपल्याला या साईटवर जायचं आहे. आणि या ज्या साईटची लिंक आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण देईन, तिथनं तुम्ही ते फॉलो करू शकता. आता जर तुम्ही या वेबसाईटवरती नवीन असाल तर पहिले सर्वप्रथम तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन जे आहे ते करावं लागेल. आणि तुम्ही ऑलरेडी जर लॉग इन केला असेल तर तुम्हाला लॉग इन ID टाकून आणि साइन इन करायचं आहे. आता ही नवीन एक पद्धत, आता OTP बेस पद्धत पण म्हणजे सुरू केली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती OTP घेऊन पण तुम्ही हे करू शकता. तर चला, मी आता ह्याचं माझ्याकडे लॉग इन ID आहे तर ती लॉग इन ID मी इथं टाकतोय. लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा, या साईटवरनं आपण डिजिटली 7/12 काढू शकतो, डिजिटली साइन 8 काढू शकतो, डिजिटली साइन फेरफार काढू शकतो. त्याचप्रमाणे डिजिटली साइन प्रॉपर्टी कार्ड पण आपण काढू शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस हे डिजिटली स्वाक्षरी 7/12 काढायचं आहे तर आपल्याला इथं जिल्हा, तालुका, गाव हे निवडायचं. आता या डिजिटली 7/12साठी आपल्याला 15 रुपये लागणार आहेत, परंतु माझा बॅलन्स इथं कमी आहे. तर चला, मी इथं अकाउंट रिचार्जवरती क्लिक करतो आणि माझ्या पोर्टलमध्ये जो बॅलन्स आहे तो मी इथं ॲड करतो. इथं आता आपल्याला अमाऊंट टाकायची आहे. तर इथं तुम्ही कितीने रिचार्ज करायचं आहे त्या अनुरूप तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर SBI पेमेंट गेटवे सिलेक्ट केल्यानंतर आय एक्सेप्ट करून कन्फर्म करायचं आहे. आता मी याच्यामध्ये माझ्या पोर्टलमध्ये 100 रुपये ॲड करतोय. आता हे SBIचा जो पोर्टल आहे, मी नेट बँकिंग वापरतोय. तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग, भीम UPI पण वापरू शकता. आता इथं तुमची जी बँक आहे ती तुम्हाला बँक निवडायची आहे आणि पे नाववरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या अनुरूप जी बँक, तुमचा जो ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जी बँक असेल ती बँक निवडायची आहे. आणि पेमेंट कसा करतात नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डने ते तुम्हाला त्याची कल्पना आहेच. त्यानंतर इथं जो माझ्या मोबाईलवरती OTP आलाय तो OTP इथं मी टाकतोय. ते बघा, माझा पेमेंट सक्सेसफुल झाला आहे. ओके वरती क्लिक करू. त्याच्यानंतर आपल्याला इथं बँक रेफरन्स ID, ट्रान्झॅक्शन पेमेंट सक्सेसफुल झाला आहे, कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर हे बघा, माझा पूर्वी 10 रुपये होता, आता 110 रुपये माझा बॅलन्स झालेला आहे. आता चला आपल्याला 712 डिजिटल 712 डाउनलोड करायचं आहे. तर म्हणून आपण आता इथं जिल्हा निवडायचा आहे. तर तुम्ही तुमच्या अनुरूप कोणताही जो जिल्हा असेल तो तुम्ही इथं निवडायचा आहे. तर चला मी माझं ठाणे निवडतोय. ठाण्यामध्ये भिवंडी तालुक्याचा मला डिजिटल 712 काढायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो गाव आहे 712, ज्या गावचा तुम्हाला 712 तुमची जमीन असेल ज्या गावची, त्या गावचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं सर्वे नंबर टाईप करायचं आहे. सर्वे नंबर फक्त टाईप करायचा आहे. पैकीचा जो आहे त्याच्या खाली ड्रॉपडाऊनला तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तर हे वरती फक्त तुम्हाला सर्वे नंबरचे पहिले सर्वे नंबरच टाकायचा, पैकीचे पूर्ण टाकायचं नाही. त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यानंतर इथं डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. RS 15 विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर अवेलेबल बॅलन्स ऑफ फॉर 712 डाउनलोड. तर तिथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. कधी कधी थोडासा वेळ घेतो, परंतु हे चालू असताना कृपया रिफ्रेश वगैरे करायचं नाही आहे. हे बघा, हा माझा 712 डिजिटल 712 डाउनलोड झालेला इथं आपल्याला दिसतोय. तर हे डाउनलोड झालेला 712 याची आपण म्हणजे जतन पण करू शकतो किंवा याची प्रिंट पण घेऊ शकतो. चला मी याला एक जतन करतोय. त्याला Ctrl+X करून डेस्कटॉपवरती एक फोल्डर बनवतोय आणि त्याच्यामध्ये त्या फोल्डरमध्ये त्याला पेस्ट करतो. हा जो आपला डिजिटल 712 हा डाउनलोड झालेला आहे, याची आपण प्रिंटआउट पण घेऊ शकता. तर हे बघा, याच्यामध्ये जो आता फरक आपण इथं पाहूया. हे बघा, गाव नमुना 7 हे दाखवते. खाली आपण याच्यामध्ये भोगवटादाराचे नाव, गावाचं नाव, तालुका, जिल्हा आणि किती क्षेत्राचे एकक ते आपल्याला इथं सगळ्या माहिती आपल्याला तिथं पाहायला भेटेल. त्यानंतर फेरफार नंबर क्रमांक आपल्याला इथं व दिनांक हे आपल्याला इथं पाहायला भेटेल. तर ही सगळी जी आपल्या जमिनी संदर्भातली माहिती आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटेल. जुने फेरफार क्रमांक इथं दिसत आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हा जो आहे डिजिटली सिग्नेचर आहे. तर म्हणजे याला सही शिक्क्याची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तलाट्याची सही घ्यायची नाही किंवा काय करायचं नाही. हे डिजिटली साईन 712 आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा डिजिटली 712 आपण काढू शकतो. फार इझी प्रोसेस आहे. तुम्ही पण म्हणजे मोबाईलवरनं पण काढू शकता किंवा तुमच्याकडे PC असेल तर PCने पण तुम्ही हे 712 काढू शकता. ह्याच्यासाठी 15 रुपये चार्ज लागणार आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.